back to Jimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्युशन्स चॅप्टरचे 2 मार्क्स and 3 मार्क्सचे क्वेश्चन बघणार आहे. So without wasting time, let us start with 2 marks question called as short answer questions. 6 क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. पहिला क्वेश्चन आहे, for a very dilute solution the osmotic pressure is given by pi is equal to N2RT by V, where V is volume of solution in liter containing N2 moles of non-volatile solute. Establish the equation of molar mass. म्हणजे क्वेश्चनचा अर्थ काय आहे बघा. ऑस्मॅटिक प्रेशर पाय ही एक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे विच इज रिटन ॲज N2RT upon V, where V is volume of solution given in liter and N2 is number of moles of 2 कधी लिहितो आपण सोल्यूट साठी. आता याच्यातून काय काढा म्हणतात ते मोलार मास काढा. कॅल्क्युलेट or derive the formula for capital M is equal to question mark. असा एक ना एक तरी प्रश्न पक्का तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये असणार आहे. 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. प्रत्येक क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा आपण एक इक्वेशन काढू शकतोय विच कन्वर्ट्स इनटू मोलार मास ऑफ सोल्यूट. सो आज आपण ऑस्मॅटिक प्रेशरचं करतोय, बाकीचे 3 तुम्ही रिवाइज करून घ्या. लेट अस स्टार्ट विथ द डेरिवेशन. फॉर अ व्हेरी डायल्यूट सोल्यूशन लेट pi be the osmotic pressure given as N2RT upon V. This is given. We know काय माहिती आपल्याला N2 is equal to number of moles of solute is equal to given weight of solute upon molar weight of solute. So put this value in above equation. Therefore pi is equal to W2 into R into T. Now N2 काय आहे, W2 upon M2 होता आणि अजून काय राहिले त्याच्यामध्ये V राहिलाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मला कॅल्क्युलेट करायचे मोलार मास. सो M2 इज इक्वल टू W2 into R into T होल डिवायडेड बाय पाय into V. आता हा क्वेश्चन 2 मार्क्सला आहे. 2 मार्क्स मध्ये दे विल चेक की तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला माहिती आहे का. तुम्ही इथे लिहा काय काय आहे त्याच्यामध्ये. N2 काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. N2 काय आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्याच्यानंतर W2 काय आहे, वेट ऑफ 2 म्हणजे काय असतं, सोल्यूट, वेट ऑफ सोल्यूट. आणि M2 काय आहे, मोलार वेट. M कधी लिहितो आपण, मोलार साठी. इट इज मोलार वेट ऑफ सोल्यूट. इट इज मोलार वेट ऑफ सोल्यूट. सो 1 मार्क असणार आहे तुम्ही हा फॉर्म्युला लिहिलाय का आणि हे लिहिलाय का. आणि नेक्स्ट मार्क असणार आहे सबस्टिट्यूशन व्यवस्थित करून हा फॉर्म्युला अतिशय चांगल्या प्रकारे विदाउट एनी मिस्टेक तुम्ही डिराईव्ह केलाय का. दिस इज द वे या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर करायचंय. स्टार्ट करताना लिहा हे इज गिवन मध्ये व्हॉट इट इज गिवन ऑस्मॅटिक प्रेशर. गिवन मध्ये काय दिलं तुम्हाला, पाय. पाय म्हणजेच काय, ऑस्मॅटिक प्रेशर. चलो लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन्स. बघा, जे सोल्युशन्स रॉल्स लॉला ओबे करतात दे आर कॉल्ड ॲज आयडियल सोल्युशन्स. बट जे सोल्युशन्स रॉल्स लॉला ओबे करत नाही दे आर कॉल्ड ॲज नॉन आयडियल सोल्युशन. सो आपला पहिला पॉइंट तोच बनतो. आयडियल सोल्युशन ओबेज रॉल्स लॉ ओव्हर एंटायर रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नॉन आयडियल सोल्युशन डू नॉट ओबे रॉल्स लॉ फॉर एंटायर कॉन्सन्ट्रेशन और रेंज ऑफ कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट, आयडियल सोल्युशनचा जेव्हा तुम्ही ग्राफ काढताय असा काहीतरी बीकर शेपचा तो ग्राफ असतो आणि आपण इकडे लिहितो मोल फ्रॅक्शन ऑफ 1 इज इक्वल टू 1 अँड मोल फ्रॅक्शन ऑफ 2 इज इक्वल टू 0. मग इकडे काय होतं, मोल फ्रॅक्शन ऑफ 1 0 बनतो आणि मोल फ्रॅक्शन ऑफ 2 1 बनतो. जेव्हा बीकर मध्ये फक्त 1 आहे तेव्हा वेपर प्रेशर पण कोणाचं असणार, 1 चं. बीकर मध्ये फक्त 2 आहे, वेपर प्रेशर फक्त कोणाचं असणार, 2 चं. आणि त्यानंतर आपण या लाईन्स जॉईन करून घेतो इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत. आणि जी मेन लाईन आहे दॅट इज
आपण वेगळ्या कलरनी दाखवू. द वेपर प्रेशर ऑफ आयडल सोल्युशन, हे आहे वेपर प्रेशर ऑफ आयडल सोल्युशन दॅट लाईज बिटवीन वेपर प्रेशर ऑफ आयडल सोल्युशन, ज्याला तुम्ही पी टोटल लिहिताय, लाईज बिटवीन दॅट ऑफ ओरिजिनल, हा पॉइंट आणि हा पॉइंट याच्या मध्ये लाय करतो. बट नॉन आयडल सोल्युशन मध्ये जो तुमची वरची लाईन आहे एकतर वरून जाऊ शकते किंवा खालून जाऊ शकते. बोथ द पॉसिबिलिटीज आहेत. वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन कॅन बी हायर और लोअर दॅन द प्युअर कंपोनेंट्स. हे कोण आहेत तुमचे? हे प्युअर कंपोनेंट आहेत. आयडल मध्ये लाईज इन बिटवीन, बट नॉन आयडल मध्ये कॅन बी हायर और कॅन बी लोअर. नेक्स्ट, आयडल सोल्युशन मध्ये सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट अँड सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स आर कंपेरेबल, म्हणून त्यांना आयडल म्हणतो. आणि याच्यामध्ये सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स मे बी हायर, दॅट इज मे बी स्ट्रॉंगर और मे बी वीकर दॅन दॅट ऑफ, बघा, मे बी वीकर और स्ट्रॉंगर दॅन दॅट ऑफ सोल्यूट सोल्यूट अँड सॉल्वंट सॉल्वंट. इथे तिन्ही कंपेरेबल आहेत. 3 वर्ड्स इम्पॉर्टंट, सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट, solute solvent, all are comparable, but इथे solute solvent may be higher or may be lower than that of solute solute and solvent solvent. लास्ट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स लिहायचे. एक्झाम्पल इज बेन्झीन प्लस टुलिन, इथे इथेनॉल प्लस ऍसिटोन अँड कार्बन डायसल्फाइड प्लस ऍसिटोन. इथेनॉल प्लस ऍसिटोन, कार्बन डायसल्फाइड प्लस ऍसिटोन and phenol plus aniline or chloroform plus acetone. Any 2 examples are okay. जेव्हा acetone येतं तेव्हा लक्षात ठेवा की तो नॉन आयडलचे एक्झाम्पल असणार आहे. ठीक आहे, चलो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह 2 पॉइंट्स, कोणते 2 पॉइंट सांगा टू एक्सप्लेन, आणि एक्सप्लेन करा व्हाय वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट इज लोअर बाय डिसॉल्विंग नॉन वोलाटाइल सोल्यूट इन इट. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही बीकर मध्ये प्युअर वॉटर घेतलं, जेव्हा तुम्ही बीकर मध्ये प्युअर वॉटर घेतलं किंवा कोणताही प्युअर सॉल्वंट घेतलाय, प्युअर सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट कोण घेऊया आपण? प्युअर सॉल्वंट ए घेऊया. तर याच्यामध्ये सगळीकडे ए आहेत. याला तुम्ही काय केलं, बीकर क्लोज केला आणि इव्हॅपोरेशन चालू केलं. जेव्हा हिटिंग चालू कराल, इव्हॅपोरेशन चालू होईल, ए चे वेपर्स बनतील, ए चे वेपर्स बनतील, ए चे वेपर्स बनतील. पण हे वेपर्स बाहेर जाऊ शकणार नाहीत, सो ते खालच्या डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतील, ज्यालाच आपण म्हणतो वेपर प्रेशर. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये प्रेशर अप्लाय करतील, ज्यालाच आपण म्हणतो प्रेशर ऑफ ए. बट ऍज इट इज प्युअर, इट इज कॉल्ड ऍज प्युअर वेपर प्रेशर ऑफ ए. बट आफ्टर सम टाइम जर तुम्ही याच्यामध्ये युरिया किंवा ग्लुकोज किंवा सुक्रोज, दॅट इज नॉन वोलाटाइल सोल्यूट, नॉन वोलाटाइल सोल्यूट म्हणजे ज्याचे वेपर्स बनणार नाहीत, असा जर कोणतर तुम्ही टाकला, तर आता बीकर काहीतरी असा दिसायला लागेल. याच्यामध्ये ए आहे, बट मध्ये मध्येच काय येणार आहे, बी सुद्धा येणार आहे. बघा, काही ठिकाणी तुम्हाला ए दिसेल, ए दिसेल, बट सगळीकडे ए नाही दिसणार आहे वरच्या लेअर मध्ये. आता सम अमाउंट ऑफ टाकलेला बी पण येणार, युरिया मॉलिक्यूल येणार. बी म्हणजे कोण आहे? युरिया मॉलिक्यूल. आता जेव्हा वेपर्स बनतील तेव्हा ए चे बनणार, ए चे बनणार, बट बी चे नाही बनणार, कारण बी हा नॉन वोलाटाइल सोल्यूट आहे. बी कसा आहे, इव्हॅपोरेट होत नाही, बी नॉन वोलाटाइल आहे. अँड ऍज इट इज नॉन वोलाटाइल, तो वेपर्स बनवत नाही. तर ए च्या आधी बीकर मध्ये 3 वेपर्स होते, आता ए चे 2च वेपर्स बनले, म्हणजे ए चं प्रेशर काहीतरी कमी झालं असणार आहे. वेपर्स कमी, वेपर प्रेशर कमी. ते प्युअर आहे का? नाही, त्याला पार्शल म्हणायचं. पी ए म्हणजे काय म्हटलं आपण? पार्शल वेपर प्रेशर. आणि पी नॉट ए म्हणजे काय म्हटलं आपण? प्युअर वेपर प्रेशर. आता पार्शल आणि प्युअर मध्ये कोणाचं जास्त आहे विचारलं तर तुम्ही नक्कीच म्हणाल की प्युअरचं वेपर प्रेशर जास्त आहे, कारण प्युअर मध्ये वरच्या लेअर मध्ये सगळे ए मॉलिक्युल्स आहेत, सॉल्वंट मॉलिक्युल्स इव्हॅपोरेट होतील. पण इम्प्युअर मध्ये जेव्हा गेला तेव्हा ए बी यायला लागले, आणि बी तर काही वेपर्स बनवणार नाहीत, ए चेच वेपर्स बनणार आहेत. पण सरफेस लेअर मध्ये नंबर ऑफ ए कमी झाले, सो वेपर प्रेशर पण कमी झालं. त्यालाच आता इंग्लिश मध्ये फक्त कसं लिहायचंय बघा, Why vapor pressure of solution containing, तोच क्वेश्चन आहे. तर आन्सर आहे
वेपर प्रेशर ऑफ अ लिक्विड डिपेंड्स ऑन इज विथ विच मॉलिक्यूल एस्केप फ्रॉम द सरफेस. वेपर प्रेशर कशावर डिपेंड आहे? द इज म्हणजे किती इझिली वेपर्स सरफेसचे मॉलिक्युल्स वेपर्स मध्ये कन्वर्ट होतात. When non-volatile solute is dissolved in a solvent, जेव्हा तुम्ही युरिया टाकताय, some of the surface molecules of solvent, काही surface molecules solvent चे are replaced by non-volatile solute are replaced by B म्हटला तरी चालेल. These solute molecules do not contribute to the vapor pressure आणि ते जे टाकलेले solute आहेत ते vapor pressure मध्ये contribute करत नाहीत. Thus, number of solvent molecules available for vaporization, number of solvent molecules for vaporization decreases per unit surface area and hence less number of pure solvent present आहे. That is why पुढचं परत तुम्ही आहे असं कॉपी डाऊन करू शकता. समजलं काय झालं? वेपर प्रेशर कशावरती डिपेंड आहे? द इज विथ विच सरफेस सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स वेपराइज. When non-volatile solute is added, the number of solvent molecules in the surface decreases. That is why vapors decreases and vapor pressure also decreases. रीड करा, तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल आता. नेक्स्ट, in what ways KF and KB are similar? पहिल्यांदा माहिती पाहिजे KF काय आहे? KF is depression in freezing point constant called as cryoscopic constant. And what is KB? Elevation in boiling point constant, that is ebullioscopic constant. यांच्यामध्ये सिमिलरिटीज काय आहेत? तर सिमिलरिटीज आहेत बोथ डिपेंड अपॉन नेचर ऑफ सॉल्व्हंट, मी सांगितलं लास्ट पार्ट मध्ये, अँड दोघांचंही युनिट आहे केल्विन केजी पर मोल. केल्विन केजी पर मोल. नाव व्हॉट आर द डिफरन्सेस? त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स तर हाच आहे की केबी काय आहे? बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट आणि केएफ काय आहे? फ्रीजिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. Next question, calculate the total number of moles after dissociation of 0.1 molar KCl solution and 0.05 molar aluminum sulfate solutions. यांचे टोटल मोल्स काढा कधी? डिसोसिएशन झाल्यानंतर, and find out which of the two solution will have higher depression in freezing point. Depression in freezing point म्हणजे delta TF. As it is colligative property, it will depend upon number of moles of solute. Solute किती आहेत? कोण दिलाय? KCl दिलाय. KCl एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, सो तो कसा तुटेल? K प्लस Cl मायनस. एक घेतला KCl तर तो डिसोसिएट करतो एक K प्लस आणि एक Cl मायनस मध्ये. आपल्याला किती दिले त्यांनी? दे टोल्ड 0.1 मोलार KCl आहे, तर तो 0.1 मोलार K प्लस आणि 0.1 मोलार Cl मायनस देईल. आफ्टर डिसोसिएशन विचारले, हे बिफोर डिसोसिएशन आहे. बिफोर डिसोसिएशनचं मला घ्यायचं नाहीये, मला विचारलंय आफ्टर डिसोसिएशन टोटल नंबर ऑफ मोल्स किती आहेत? आफ्टर डिसोसिएशन टोटल नंबर मोल्स आहेत 0.2. सिमिलरली कोणासाठी काढा? अल्युमिनियम सल्फेट साठी. अल्युमिनियम सल्फेटचा फॉर्म्युला आहे Al2SO4 चा थ्राइस. कसा डिसोसिएट करेल तो? 2 अल्युमिनियम ऑक्सिडेशन स्टेट प्लस 3 सल्फेट. सल्फेट वरती चार्ज असतो -2. आता बघा किती सोल्युशन दिलंय आपल्याला? एक दिलं तर 2 आणि 3 मध्ये तुटतो. आपल्याला दिलं 0.05. 0.05 मोलर घेतलं तर हे किती बनेल? 2 × 0.05, कारण इथे 2 आहे म्हणून, आणि हे किती बनेल? 3 × 0.05. सो टोटल नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन किती झाले? हे 2 × 0.05 0.1 प्लस 3 × 0.05 0.15. टोटल नंबर ऑफ मोल्स बिकेम 0.25. कोणाचे नंबर ऑफ मोल्स जास्त आहेत आफ्टर डिसोसिएशन? तर साहजिक आहे हे जास्त आहेत. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ अल्युमिनियम सल्फेट आर मोर दॅन दॅट ऑफ टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ KCl. जर याचे मोल्स जास्त आहेत तर याचाच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट पण जास्त असणार आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट फ्रॉम अल्युमिनियम सल्फेट इज हायर दॅन दॅट ऑफ KCl. ठीक आहे, चलो लास्टला ते थेरी लाईन लिहून घ्याल तुम्ही. Next question, when 50 gram of non-volatile solute is dissolved in certain amount of solvent, the elevation in boiling point is 2 Kelvin. काहीतरी सबस्टन्स 50 ग्रॅम घेतला, पाण्यामध्ये टाकला, बॉइलिंग पॉइंटचं एलिव्हेशन झालं
2 केल्विनने. नाव द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट किती असेल जर 50 च्या ऐवजी 30 ग्रॅम टाकलं असतं तर. सिंपल क्वेश्चन आहे बघा. गिवन मध्ये कंडिशन 1 डेल्टा टीबी एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे 2 केल्विन. कधी? जेव्हा टाकलेलं वेट आहे 50 ग्रॅम. कंडिशन 2 मग डेल्टा टी बी डॅश म्हणते वेगळी कंडिशन आहे म्हणून किती असेल जेव्हा टाकलेलं डब्ल्यू डॅश आहे किती 30 ग्रॅम. वी नो सोल्युशन मध्ये लिहायचं तुम्हाला. वी नो डेल्टा टी बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट का? as it is colligative property. Therefore delta TB जर number of moles ला directly proportional आहे, it is also directly proportional to given weight upon molecular weight. यालाच आपण number of moles of solute म्हणतो ना. त्याच्यानंतर खाली लिहा M2 काय आहे? मोलार मास ऑफ गिवन सोल्यूट. मोलार मास ऑफ गिवन सोल्यूट. मग गिवन सोल्यूट आपण बदललाच नाहीये. जर सोल्यूट बदलला नाही तर हे पण काय झालं? गिवन सोल्यूट साठी हा झाला तुमचा कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट झाल्यामुळे आय कॅन से डेल्टा टीबी जो काही आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे दिलेल्या तुमच्या डब्ल्यू ला. किती वेट ऑफ सोल्यूट दिलाय. देअरफॉर डेल्टा टीबी अपॉन डेल्टा टीबी डॅश इज इक्वल टू गिवन वेट अपॉन गिवन वेट डॅश. काढायचं आहे डेल्टा टी बी डॅश. कसं फाइंड आउट करणार डेल्टा टी बी डॅश? मग डेल्टा टी बी इंटू डब्ल्यू डॅश हा खाली येणार इकडे डिवायडेड बाय डब्ल्यू. डेल्टा टी बी किती दिलाय? डेल्टा टी बी इज 2. डब्ल्यू डॅश किती दिलाय? 30 आणि डब्ल्यू किती दिलेलं? 50. सो 3/5 that is 2 into 0.56 चा 30 1.2 Kelvin. So delta TB dash is 1.2 Kelvin. खाली एक लाइन लिहायची. So elevation in boiling point when 30 gram of solute is dissolved in same amount of same solvent is 1.2 Kelvin. इथे आपले सगळे 2 मार्क्सचे क्वेश्चन संपले. आता आपण डिस्कस करूया 3 मार्क्स क्वेश्चन. 3 मार्क्स क्वेश्चन मध्ये पहिला तुम्हाला दिलाय डिराइव द एक्सप्रेशन फॉर मोलार मास ऑफ सोल्यूट. बघा मी सांगितलेलं मोलार मास आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी याच्यावर 4 प्रश्न बनतात. प्रत्येक 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला तुम्ही कन्वर्ट करू शकताय मोलार मासच्या इक्वेशन मध्ये. मग अशी आपण ऑस्मॅटिक प्रेशर केलं, इथे आपण बॉइलिंग पॉइंटचं करणार आहे. बॉइलिंग पॉइंट केलं की सेम फ्रीजिंग पॉइंट आहे. वेबर प्रेशर फक्त आता तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट क्वेश्चन असेल एक्सप्लेन ऑस्मॅटिक प्रेशर. So let us go one by one. Come to first question. Expression derive करताना तुम्ही लिहायचं elevation in boiling point is a colligative property. जे sentences मी orally वाचते ते तुम्हाला लिहायचे आहेत तिथे. Elevation in boiling point is a colligative property and it is directly proportional to molality. Therefore delta TB इज इक्वल टू ची साइन आणायची असेल तर तिथे येतो केबी इंटू मोलॅलिटी. नेक्स्ट लाईनला लिहा इथे केबी काय आहे? केबी इज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. केबी इज इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन कॉन्स्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहिणार तुम्ही? वी नो आपल्याला काय माहिती आहे? मोलॅलिटी काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजी. जर तुम्ही केजी लिहिलं तर चालेल. जर तुम्हाला केजी लिहायचं नसेल तर असं लिहा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन वेट ऑफ सॉल्वंट. ते ग्रॅम मध्ये दिलेलं असतं इंटू 1000 अँड अजून काय माहितीये मला माहितीये N2 काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज गिवन वेट ऑफ सोल्यूट upon molar weight of solute. So putting from these all equations, from equation 1, from equation 2 and from equation 3, मला next line ला काय put करता येईल? From 1, 2 and 3, from 1, 2, 3
आय कॅन से, बघा हे आधी याच्यामध्ये पुट करा. मोलॅलिटी इज इक्वल टू N2. N2 च्या जागी काय पुट करणार तुम्ही? W2 अपॉन M2. N2 ला सबस्टिट्यूट केलं. पुढे काय आहे? 1000. पुढे काय आहे? 1000 होल डिवायडेड काय आहे? W1. आता ही सगळी व्हॅल्यू कुठे पुट करणार तुम्ही? या मोलॅलिटीच्या ह्याच्यामध्ये. स्मॉल एम ला इथे पुट करा. इक्वेशन कशी दिसेल? डेल्टा TB is equal to KB into molarity as it is W2 into 1000 whole divided by M2 into W1 and this is the derivation. but तुम्हाला सांगितलंय मोलार मासच्या टर्म्स मध्ये लिहा. सो तुम्ही इक्वेशन लिहिताना लिहायचं M2 is equal to, हा इकडे जाईल, बाकी काही चेंज नाही, KB W2 1000 whole divided by delta TB खाली आला into W1 आणि फायनली लाईन लिहून घ्यायची. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोलर मास अँड सो ऑन. नेक्स्ट, एक्सप्लेन ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ सोल्युशन विथ द हेल्प ऑफ थिसल ट्यूब. ऑस्मॅटिक प्रेशर जी याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट पॉइंट, मी पॉइंट काढून देते. फर्स्ट पॉइंट मध्ये तुम्हाला डेफिनेशन द्यायची आणि ऑस्मॅटिक प्रेशरची डेफिनेशन रिमेंबर 10 वर्ड्सच्या वरती गेली नाही पाहिजे. 10 वर्ड्स आहेत फक्त याच्यामध्ये. आणि डेफिनेशन काय आहे? द हायड्रोस्टॅटिक प्रेशर, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर that stops osmosis, the hydrostatic pressure that stops osmosis is called as osmotic pressure, is called as osmotic pressure. मग याच्यात आपल्याला येतोय हे दाखवण्यासाठी जस्ट फॉर्म्युला लिहून घ्या. फॉर्म्युला काय असतो ऑस्मॅटिक प्रेशरचा? पाय इज इक्वल टू C इंटू R इंटू T. बघा बरं 10 वर्ड्सच आहेत का हे? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9 आणि ऑस्मॅटिक प्रेशर 10. आता आजला काय बघायला? 10, 11 वर्ड्स आहेत. The hydrostatic pressure that stops osmosis is called as osmotic pressure. So या वर्ड्स मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे आणि फॉर्म्युला लिहायचा आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ थिसल ट्यूब एक्सपेरिमेंट. तर थिसल ट्यूबची डायग्राम मी तुमच्या समोर काढली आहे. थिसल ट्यूब काहीतरी अशा शेपची आहे. थिसल ट्यूब काहीतरी अशा शेपची आहे. ही ट्यूब सरळ करायची आणि त्याच्यामध्ये सोल्युशन भरायचंय तुम्हाला. कोणतंही सोल्युशन, शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन, कोणतंही सोल्युशन. आणि मग त्याच्यावरती ना कव्हर करायचं मेम्ब्रेननी. याला एक ताणून अशी मेम्ब्रेन लावायची. ठीक आहे, ओके. कधी तर तुम्ही लहान असताना केलं असेल, ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यावर असा फुगा एकदम ताणून लावायचा आणि त्याला रबर बँड लावायचा की तो फुगा निघू नये. सेम तसं केलंय. या ट्यूबला सरळ केलं, त्याच्यामध्ये सोल्युशन भरलं, शुगर सोल्युशन, सॉल्ट सोल्युशन, सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्याच्यावरती ताणून लावून त्याला रबर लावला. आता तिला सरळ म्हणजे उलटी करा आणि या बीकर मध्ये इन्सर्ट करा. एका बीकर मध्ये त्याला ठेवायचंय आणि या बीकर मध्ये काय आहे? प्युअर सॉल्व्हंट, दॅट इज वॉटर. प्युअर वॉटर, प्युअर सॉल्व्हंट म्हणा. या बीकर मध्ये काय आहे? प्युअर सॉल्व्हंट. आता तुम्हाला माहिती असेल ऑस्मॉसिस काय आहे. व्हॉट इज ऑस्मॉसिस? ऑस्मॉसिस इज मोमेंट ऑफ सॉल्व्हंट जात असतो. मोमेंट ऑफ सॉल्व्हंट कुठे जात असतो? तो सोल्युशन मध्ये. द नेट मोमेंट ऑफ सॉल्व्हंट इनटू सोल्युशन कसं जात असतो? तो वाया SPM, वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे इक्वेशन लक्षात ठेवा. ऑस्मॉसिसची डेफिनेशन लर्न होईल. द नेट मोमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स into the solution via semi permeable membrane. So याचा अर्थ साहजिक आहे, खालचं पाणी, सॉल्व्हंट म्हणजे कोण? पाणी कशामध्ये चाललंय? सोल्युशन मध्ये. खालचं पाणी जसं सोल्युशन मध्ये जायला लागलं, इथे काय व्हायला लागलं? पाण्याची लेअर वाढायला लागली. सगळं सोल्युशन होतं, बट हळूहळू वरती कोण आलं? पाणी आलं आणि पाण्याची लेवल वाढायला लागली. आता पाणी काहीतरी प्रेशर अप्लाय करेल ना. दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर.
हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आधी कमी असतं. जसं जसं ऑस्मॉसिस चालू झालं, पाण्याची लेवल वाढली, पाणी प्रेशर अप्लाय करतं. दॅट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर. एक टाइमला असं होतं हायड्रोस्टॅटिक प्रेशर इतकं वाढतं की ते खाली सोल्युशनला खाली ढकलायला लागतं. सोल्युशनला काय करतं? सोल्युशनला नाही, पाण्याला खालीच ढकलायला लागतं. पाणीच वर खाली करणार आहे. सो पाणी वर जातं, त्याच्यानंतर लेवल वाढली पाण्याची, हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढलं, परत पाणी खाली यायला लागलं. एक टाइमला इक्विलिब्रियम अटेंड होतो. आणि इक्विलिब्रियम म्हणजे पाण्याचा वरती जाण्याचा रेट आणि पाण्याचा खाली जाण्याचा रेट सेम होतो. दॅट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. आणि जेव्हा इक्विलिब्रियम अटेंड होतं तेव्हा ऑस्मॉसिस थांबते. पाणी वरती जात होतं आधी, त्याच्यानंतर हायड्रोस्टॅटिक प्रेशर वाढलं, पाणी खाली झालं. एक टाइमला त्यांचा रेट सेम झाला आणि रेट सेम झाल्यानंतर ना आता पाणी वरती जाणार आहे ना वरचं पाणी खाली येणार आहे. दॅट मीन्स ऑस्मॉसिस थांबलं. अँड द प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. मग कोणी ऑस्मॉसिसला थांबवलं? हायड्रोस्टॅटिक प्रेशरने. सो इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मॉसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मॅटिक प्रेशर. आता तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं काय आहे बघा. फर्स्ट डेफिनेशन लिहिताय, त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे हे सगळं. सेमी परमिएबल मेम्ब्रेन इज फर्मली फास्टन म्हणजे ताणून लावणे अक्रॉस द माउथ ऑफ थिसल ट्यूबच्या तोंडाला लावायची आहे. द सोल्युशन ऑफ इंटरेस्ट इज प्लेस्ड. तुम्हाला आवडतं ते तुमच्या इंटरेस्टचं सोल्युशन त्या थिसल ट्यूब मध्ये टाकायचं आहे. अँड देन इमर्स इन अ कंटेनर ऑफ अ प्युअर वॉटर. त्यानंतर प्युअर वॉटरच्या बीकर मध्ये त्याला ठेवायचं आहे. नेक्स्ट, ॲज अ रिझल्ट सम ऑफ द सॉल्वंट म्हणजे पाणी कुठे पास व्हायला लागलंय? इन टू द सोल्युशन मध्ये चालू आहे. दिस कॉजेस द लिक्विड लेवल टू राईज. लिक्विड कॉलम इन द ट्यूब क्रिएट्स हायड्रोस्टॅटिक प्रेशर. लिक्विड हायड्रोस्टॅटिक प्रेशर देतं अँड पुशेस द सॉल्वंट बॅक. बघा मी म्हटलं पाण्याला सोल्युशन कुठे नाही जाणार, पाणीच खाली परत पुशबॅक केलं जातं. द कॉलम ऑफ द लिक्विड इन द ट्यूब कंटिन्यूज टू राईज. एक टाइमला पाण्याचं रायझिंग थांबतं. At this stage, hydrostatic pressure is sufficient to force the molecules back through the membrane into container. आता जेव्हा लेवल वाढून एक टाइमला थांबली, इतकं जास्त हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे की पाण्याला आता खाली ढकलतं थ्रू द मेम्ब्रेन इनटू द कंटेनर ॲट द सेम रेट. And equilibrium is established where rate of forward and reverse reaction are equal, height of column in the tube remains same, and thus we can say that hydrostatic pressure stops the osmosis. मी ज्या कलरनी लिहिलंय वेगवेगळ्या कलरनी ते पॉइंट सांगतात. पहिली डेफिनेशन, मग हा सेकंड पॉइंट, मग हा ब्लू पॉइंट. या ब्लू पॉइंटला हा पॉइंट कंटिन्यू मध्ये लिहायचा आहे, हे लिहायचं नाही. जे हायलाइट केलंय ते लिहायचं नाही. आणि हे देन वेगवेगळा कलर म्हणजे वेगवेगळा पॉइंट आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. एक्सप्लेन द फेनोमेना ऑफ ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस काय आहे? जस्ट मी सांगितलं तो एरो लक्षात ठेवा. द नेट मोमेंट ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स इनटू द सोल्युशन वाया सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि तुम्हाला ही एकच डायग्राम काढायची याच्या एक्सप्लेनेशन मध्ये. सॉल्वंट आणि सोल्युशन आणि मध्ये कोण लावली आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन अशी मेम्ब्रेन असते की जी फक्त आणि फक्त सॉल्वंटलाच त्याच्यातून पास करून देते. सो द मेम्ब्रेन दॅट अलाउज only solvent molecules to pass through them is called as semi-permeable membrane. Semi-permeable membrane solventला solution मध्ये push करते and this is called as osmosis. So ही diagram draw करायची आहे आणि मग तुम्हाला त्याचं explanation द्यायचं आहे. Osmosis, when a solution and pure solvent are separated by a semi-permeable membrane, the solvent molecules passes through the membrane. Solvent molecules त्या membrane मधून पास होतात. मधलं काही लिहायचं नाही. सेकंड पॉइंटला लिहायचं, the passage of solvent molecules through semi-permeable membrane takes place in both direction. सॉल्वंट इकडून तिकडे पण जाऊ शकतो आणि तुम्हाला माहिती आहे गेलेला सॉल्वंट मागे पण येऊ शकतो. सो बोथ डायरेक्शन मध्ये चालू असतं. हवेवर थर्ड पॉइंट मध्ये लिहायचं, हवेवर रेट ऑफ पासेज ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इनटू द सोल्युशन. बट पुढे जाण्याचा जो रेट आहे तो जास्त आहे. सॉल्वंट टू सोल्युशन जाण्याचा रेट जास्त आहे अँड हेन्स
it is found to be greater than rate of the reverse direction. फॉरवर्डचा रेट जास्त आहे, त्यामुळे द नेट स्पॉन्टॅनियस ओव्हरऑल कुठे दिसणार आहे तुम्हाला पुढे, द नेट स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल इनटू द सोल्युशन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. मधली लाईन लिहायची नाही, लिहिली तर उगाच कन्फ्युजन मध्ये काहीतरी वेगळं लिहाल आणि आन्सर चुकवून बसाल. सो जस्ट ड्रॉ द डायग्राम. पॉइंट नंबर 1, पॉइंट नंबर 2, पॉइंट नंबर 3, लास्टला डेफिनेशन आणि हवं तर 5वा पॉइंट तुम्ही फॉर्म्युला लिहा. फॉर्म्युला नाही ऑस्मॉसिस साठी, सो दॅट्स इट. पॉइंट 4 लिहायचे आणि बस करायचे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. विथ द हेल्प ऑफ वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व म्हणजेच ग्राफनी एक्सप्लेन करा की वाय बॉइलिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हेंट इज एलिव्हेटेड when a non-volatile solute is dissolved in it. पाणी बॉइलिंग पॉइंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये मीठ टाका, नॉन व्होलाटाईल सोल्यूट टाका किंवा युरिया टाका. युरिया टाकल्यानंतर आता त्याचा बॉइलिंग पॉइंट वाढणार आहे. किती होणार 101.5, 101.5. हे एलिव्हेशन का झालं त्याला ग्राफनी एक्सप्लेन करा म्हणतायत. सो बघा हा ग्राफ फॉर इम्पॉर्टंट आहे. मी लेक्चर टाइम मध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलाय, बट आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांना हा ग्राफ आता आठवतोय. याच्यामध्ये इकडे वेपर प्रेशर लिहायचे, वेपर प्रेशर, आणि इकडे लिहायचे तुम्हाला टेम्परेचर. एक्स ऍक्सिस वर लिहायचंय टेम्परेचर. जसं जसं टेम्परेचर वाढवत आहे तसं तसं वेपर्स बनतील. वेपर्स बनले की वेपर प्रेशर वाढणार. सो टेम्परेचर वाढेल तसं वेपर प्रेशर वाढतं. कोणाचं सॉल्व्हंटचं, कोणाचं सॉल्व्हंटचं. सोल्युशनचं पण तेच होत आहे. सोल्युशन मध्ये पण जसं जसं तुम्ही टेम्परेचर वाढवताय वेपर प्रेशर वाढतं. सो सोल्युशनचं पण असंच होतं. पण मला सांगा क्वेश्चन हा आहे की मी सॉल्व्हंटला वर का लिहिलं आणि सोल्युशनला खाली का लिहिलं. तर क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी सांगते की वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज मोर दॅन दॅट ऑफ सोल्युशन. सो त्याला वरती काढलं. आता इकडे तुम्ही वेपर प्रेशर लिहिलंय तर वेपर प्रेशरची सगळ्यात टॉपची व्हॅल्यू आपण ठेवूया 1 atm. सगळ्यात टॉपची व्हॅल्यू आहे 1 atm म्हणजे 760 mmHg. 760 mm of Hg ही व्हॅल्यू. या व्हॅल्यूला तुमचा ग्राफ कुठे इंटरसेक्ट करतोय ते टेम्परेचर असतं त्याचं बॉइलिंग पॉइंट. दिस इज बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट हा ऑलवेज प्युअर असतो, त्यामध्ये काहीच नाहीये, दुसरं काही मीठ साखर पाणी युरिया नाही. सो प्युअर म्हणजे नॉट. आणि नेक्स्ट त्याच याला तुमचा सॉल्व्हंटची जी व्हॅल्यू आहे, थोडंसं सॉल्व्हंटचा ग्राफ वरती एक्सटेंड करते, त्याच प्रेशरला तुमच्या सॉल्व्हंटची जी व्हॅल्यू आहे त्याला म्हणायचं TB, दॅट इज बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आता तुम्हाला दिसतंय इथे टेम्परेचर 0 असतं, हळूहळू हळू तुम्ही टेम्परेचर वाढवताय म्हणजेच काय रे सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट जास्त झालाय तुमच्या प्युअरच्या बॉइलिंग पॉइंट पेक्षा. सो हा ग्राफ काढता येईल. आता तुम्हाला 2 लाईन्स काढायच्या आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन दाखवायचा ऍट 1 atm. सो व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट? द टेम्परेचर ऍट विच vapor pressure of liquid becomes equal to 1 atmosphere म्हणजेच atmospheric pressure is called as boiling point. The vapor pressure काय सांगितलं? The temperature at which vapor pressure of liquid becomes equal to osmotic pressure, that is 1 atm, is called as काय सांगितलं? The temperature at which vapor pressures of liquid become equal to atmospheric pressure, that is 1 atm, is called as boiling point of that particular solution. आता हेच तुम्हाला इंग्लिश मध्ये एक्सप्लेन करायचंय आणि जरा मॅथमॅटिकल टर्म्स वापरायचे. ओन वर्ड्स मध्ये लिहू शकताय. कन्सिडर अ ग्राफ ऑफ वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर. Temperature is taken on x-axis and vapor pressure is taken on y-axis. Now the two lines in graph यांना नाव द्या. The graph or the curve AB denotes vapor pressure of solvent and CD denotes vapor pressure of solution. Vapor pressure of solvent is more than that of solution by the property colligative property. Now, the temperature at which vapor pressure becomes equal to 1 atm is called as boiling point of solvent. TB naught, and same for solution is TB. From graph, it is clear that boiling point of solution is greater than that of boiling point of pure solvent, and hence proved.
ठीक आहे. सो हे रीड करा, तुम्हाला समजेल. नेक्स्ट हे तेच कंटिन्यू केलं, तेच आन्सर आहे, तुम्ही फक्त रीड करून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. सोल्युशन कंटेनिंग 3 ग्रॅम ऑफ सोल्यूट. गिवन पासून स्टार्ट करू आपण. अ सोल्युशन कंटेनिंग 3 ग्रॅम ऑफ सोल्यूट ए. WA किती दिलाय? 3 ग्रॅम. अँड त्याचा मोलार मास दिलाय. मोलार मास ऑफ A इज इक्वल टू 60 ग्रॅम. व्हॉल्यूम ऑफ A इज इक्वल टू 1 लिटर. होल डिवायडेड बाय तुम्हाला नेक्स्ट काय दिलाय? इज आयसोटोनिक विथ, म्हणजे A चं जे ऑस्मॅटिक प्रेशर आहे इज आयसोटोनिक विथ दॅट ऑफ B. दोघांचं ऑस्मॅटिक प्रेशर सेम आहे. मग नक्कीच मला B च्या कंडिशन्स पण दिल्या असणार आहे. WB दिला असणार आहे. WB दिलाय 8.55 ग्रॅम. करेक्ट आहे? येस. मला त्याचा मोलार मास काढायला सांगितलं. मोलार मास ऑफ B इज इक्वल टू क्वेश्चन मार्क व्हेन व्हॉल्यूम ऑफ B इज इक्वल टू 500 ml. 500 ml म्हणजे अर्धा लिटर. ठीक आहे. चलो नेक्स्ट. मला एक लाईन फार इम्पॉर्टंट वाटते याच्यामध्ये, ती म्हणजे आयसोटोनिक. आयसोटोनिक असणं म्हणजे ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ A इज इक्वल टू ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ B. वी नो, आपल्याला काय माहिती आहे? ऑस्मॅटिक प्रेशर इज इक्वल टू CRT. That is, osmotic pressure is directly proportional to C. Therefore, osmotic pressure is directly proportional to number of moles of solute upon volume of solution. Next, ऑस्मॅटिक प्रेशर दोघांचे सेम आहे, तर मी असं लिहू शकते का? नंबर ऑफ मोल्स ऑफ A अपॉन व्हॉल्यूम ऑफ A इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ B अपॉन व्हॉल्यूम ऑफ B. एक्झॅक्टली आय कॅन राईट दिस. आणि मला सगळ्याच्या व्हॅल्यूज दिलेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ A कसं काढणार मी? गिवन वेट अपॉन मोलार वेट. गिवन वेट आहे 3, मोलार वेट आहे 60. व्हॉल्यूम किती दिलाय? 1 लिटर. B चं गिवन वेट आहे 8.55. मोलार वेट काढायचं आहे X. होल डिवायडेड बाय व्हॅल्यू किती दिली आहे त्याची लिटर मध्ये? हाफ. सो मला X फाइंड करायचं आहे. हाफला इकडे न्या. काय होईल ते? 1/2 इंटू 3/60 इज इक्वल टू 8.55 होल डिवायडेड बाय X. नेक्स्टला काय लिहू शकता तुम्ही? आता याच्यात काय काय कट होतंय बघा. आय कॅन सी 3/2 म्हणजे 1.5 डिवायडेड बाय 60 आहे, किंवा 3 1 चा 3, 3 2 चा 6, 0. सो दॅट इज 1/40. 1/40. 1/40 इज इक्वल टू 8.55 डिवायडेड बाय X. X ला इकडे पाठवा. देअरफॉर आन्सर इज इक्वल टू 8.55 इंटू 40 इंटू 40. 5 4 चा 20, पहिला 0, देन 5 4 चा 20, 5 4 चा 20, 22, 8 1 चा 8, 8 2 6 9 25 32 33 34 आणि 2 डेसिमल. सो दिस इज 342 ग्रॅम. X म्हणजेच काय होतं? मॉलिक्युलर वेट ऑफ B. सो दिस इज सुक्रोज. टाकला कोण आपण? सुक्रोज. दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व. लास्ट क्वेश्चन. द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. आता प्युअर सॉल्वंट वॉटर कन्सिडर करा. ॲट अ सर्टन टेम्परेचर इज दिस बार. सो प्युअर सॉल्वंटचं जर वेपर प्रेशर दिलंय तर प्रेशर इज डिनोटेड बाय सिम्बॉल P. A म्हणून सॉल्वंट आहे म्हणून, आणि प्युअर आहे म्हणून नॉट. 0.0227 बार. ठीक आहे. व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन? सोल्युशन म्हणजे PA. प्युअर नाही आता, त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलं. कधी? वेन 6 ग्रॅम ऑफ सोल्यूट. गिवन मास ऑफ सोल्यूट 6 ग्रॅम आहे. मोलार मास ऑफ सोल्यूट, मोलार म्हणून M, सोल्यूट म्हणून 2. आता AB मध्ये चाललाय, तर मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सांगितलं 2 म्हणजेच काय लिहायचं असतं? B लिहायचं असतं. सो B लिहा WB आणि इथे लिहा MB. किती दिलं? 60 ग्रॅम. आणि हे काय दिलं? 50 ग्रॅम. गिवन वेट, पण कोणाचं? सॉल्वंट. सॉल्वंटला काय लिहिणार? A. पाणी किती घेतलं आपण? 50. आणि पाण्याचं मॉलिक्युलर वेट काय असतं? दिलेलं नाहीये म्हणून मी पाणी कन्सिडर केलं. MA त्यांनी क्वेश्चन मध्ये द्यायला हवा होता, दिला नाहीये, सो वी कॅन कन्सिडर इट ॲज वॉटर. सो लेट अस सॉल्व. आता गिवन लिहून झालंय, त्याच्यामध्ये 2 फाइंड पण झाला.
सोल्युशन रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कसं लिहिलं जातं इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ बी. मोल फ्रॅक्शन ऑफ बी. रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर इज नथिंग बट P naught A minus P naught minus PA P naught A minus PA whole divided by P naught A is equal to mole fraction of B कसं लिहिणार मी number of moles of B upon number of moles of A. number of moles of B आणि A कसं लिहिलं जातात याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट आपण नंतर करू. P naught of A minus P of A whole divided by P naught of A is equal to given weight of B upon molar weight of B into division is inverse multiplication. number of moles of A कसं लिहिणार आहे मी given weight of A divide चा वरती जाईल molar weight of A. now put the values. इथे आहे pure 0.0227. next PA तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे whole divided by 0.0227 that is equal to WB दिलाय 6, मोलार मास दिलाय 60 into MA दिलाय 18 आणि WA दिलाय 50. हे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आपल्याला. सो लेट अस स्टार्ट. 6/60 is 10. सो आन्सर मध्ये काय येणार आहे तुमचं 18 into 500 that is equal to 0.036. सो आता हे सगळे कॅल्क्युलेशन्स करा. फायनली राहिलं काय आपल्याकडे therefore 0.0227 minus PA whole divided by 0.0227 is equal to 0.036. आता तिकडे मल्टिप्लाय करून घ्या. 0.0227 minus PA is equal to 0.036 into 0.0227. रफ पेज ओपन करा. हे कॅल्क्युलेशन्स करून घ्या. आन्सर येईल 0.0008172. therefore आता काय लिहिणार तुम्ही PA is equal to PA ला त्या बाजूला पाठवले असं इमॅजिन करा. 0.0227 ही व्हॅल्यू इकडे मायनस होईल 0.0008172. दॅट विल गिव्ह अस लास्टला कोणच नाही म्हणजे 8 1 2 3 4 1 2 3 4 so 7 8 9 9 minus 1 8 then 5 then 1 then 1 then 0 then 0. so PA is equal to this much. PA is equal to this much. ओके. सो आधीचं प्रेशर बघा आणि नंतरचं प्रेशर बघा. तुम्ही प्युअरचं जर जास्त असेल तर नक्कीच इम्प्युअरचं कमी येणार आहे आणि बार मध्ये युनिट आहे. सो पुट बार. चलो. सो दिस इज द एंड ऑफ 2 marks and 3 marks क्वेश्चन. 4 marks क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. प्रीवियस मध्ये विचारलाय. एक्सप्लेन द टर्म्स. डिफाइन सेमी परमिएबल मेम्ब्रेन. membrane that allows only solvent molecules to pass through it. What is osmosis? Net spontaneous flow of solvent molecules into the solution via semi-permeable membrane. And osmotic pressure. Pressure, the hydrostatic pressure that stops osmosis is called as osmotic pressure. What are isotonic solutions? 2 or more solutions having same osmotic pressure is called as isotonic. Explain with one example. Isotonic से example है 0.1 molar urea and 0.1 molar sucrose. So हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे करा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ वेपर प्रेशर टेम्परेचर कर्व फ्रीजिंग पॉइंटला एक्सप्लेन करा. जसं मी तुम्हाला बॉइलिंग पॉइंट एक्सप्लेन केला ना त्याच रूपात तुम्हाला आता फ्रीजिंग पॉइंट एक्सप्लेन करायचं आहे. कन्सिडर अ ग्राफ. वाय ऍक्सिस वर वेपर प्रेशर, एक्स ऍक्सिस वरती टेम्परेचर. एक्स ऍक्सिस वरती टेम्परेचर. मग वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. प्युअरचा कसा असतो जास्त असतो प्युअर सॉल्व्हंट आणि सोल्युशनचा कसा असतो याच्यापेक्षा कमी असतो. दिस इज सोल्युशन. आता टेम्परेचर ऍट विच अजून एक ग्राफ आहे जो इम्पॉर्टंट
इम्पॉर्टंट आहे, मी ब्राऊन कलरनी दाखवते. हे ग्राफ थोडेसे वरून काढा, 2 लाईन्स थोड्याशा वरून काढा, इथपर्यंतच काढा हवं तर. आणि ही दुसरी लाईन वेगळ्या कलरनी दाखवू, इथपर्यंत काढा. ठीक आहे. का? कारण याच्यामध्ये अजून एक लाईन येणार आहे जी ही आहे. ही लाईन असणार आहे वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. ठीक आहे, जे की फार कमी आहे. आता द ग्राफ ॲट विच, द पॉइंट ॲट विच प्युअर सॉल्व्हंट आणि सॉलिडचं वेपर प्रेशर इक्वल येईल, इट इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉइंट. आणि हा जिथे इक्वल येईल दॅट इज कॉल्ड ॲज TF. मग तुम्हाला दिसतंय सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी झालाय, दॅट इज फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस झालाय. ओके, सो टेक्स्टबुक रीड करा, तुम्ही हेही आन्सर लिहू शकाल. सेम लाईक बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंटला तुम्ही ऍटमॉस्फेरिक कन्सिडर केलं आणि इथे ही सॉलिडची लाईन कन्सिडर केली. व्हॉट आर आयडियल सोल्युशन्स? मी वन शॉट लेक्चर अपलोड केले, तर त्यामध्ये मी एक्सप्लेन केले व्हॉट आर आयडियल सोल्युशन्स दॅट ओबे रॉल्स लॉ, आणि खूप सारे पॉइंट आहेत. एक्सप्लेन विथ रिझन अँड डायग्राम द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ रॉल्स लॉ. याच्यासाठी वन शॉट व्हिडिओमध्ये तुम्ही रॉल्स लॉचा पूर्ण पार्ट बघा, तुम्हाला सगळं समजेल या आन्सर मध्ये काय लिहायचंय. चलो, कसं वाटलं व्हिडिओ चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मीट यू इन नेक्स्ट लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.